एवढ्या जोरात मारायची काय गरज होती? संधी मिळाली आहे ना तिला, सगळा वचपा काढणार ती आता. गेले खूप दिवस तुझं वागणं बघतेय मी. वय बघत नाहीस, माणूस बघत नाहीस, नाता बघत नाहीस. कसंही वाटेल तसं ओरडायचं, खेकसायचं, रागवायचं लोकांवर. आणि इतकं करून थांबत नाहीस तू. अपमानही करायचा असतो तुला सगळ्यांचा. आणि काय रे, बायकांशी कसंही वागण्याचा, कसंही बोलण्याचा लायसन्स दिलाय का देवाने तुला? काय कसलाय माझ? पुरुष आहेस, आवाज मोठा आहे माझा, अंगात जोर आहे माझ्या. त्या जोरावर बायकांना घाबरवू शकतोस असं वाटतं ना तुला? त्या तू वंशाचा दिवा म्हणल्यावर हा बोलेल ती पूर्व दिशा. वाटेल तसं वागायचं, वाटेल तसं बोलायचं. आणि बायकांनी काय करायचं रे? तुझी सेवा. तू पोट भरतोस त्यांचं, तुझं खाणं पिणं त्यांनी बघायचं. तू उठ म्हणालास की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आणि काय, आपण मारलं तर त्यांनी सहन करायचं असं वाटतं तुला? अंशुमन, बाईची सहनशक्ती तपासायची नाही हं. तिच्या शांत राहण्याला तिचा दुबळेपणा समजायची चूक करू नकोस. या आधी तुला सांगितलंय. जर तिची सहनशक्ती संपली ना, तर तिच्या ताकदीसमोर तू कुणीही नाही असू शकत. आजपर्यंत पैशाने कमी असलेल्या ज्या प्रत्येक माणसावर अन्याय केलायस आणि घाण वागवलंयस ना, त्याचा हा न्याय. रोहिणीवर हात उगारलास ना, हा त्यासाठीचा. हा अर्पिता ताईंना मगाशी ग्लास फेकून मारल्याबद्दल. आणि तुझ्या आयुष्यातल्या आईला, आजीला आणि आजूबाजूला असलेल्या प्रत्येक बाईचा अपमान करून त्यांना गाडं वागवलंस ना, त्याबद्दल. हा श्वेताला आणि ऑफिस मधल्या इतर मुलींना त्रास दिल्याबद्दल. आणि हा नारायण दादांना लाथ मारलीस ना, त्यासाठीच आहे. हा श्वेताच्या आई बाबांना धमक्या दिल्याबद्दल. जे आई वडील अभिमानाने न घाबरता त्यांच्या मुलीला नोकरीवर पाठवायचे ना, त्यांच्या मनात बाहेर जाण्यासाठी भीती निर्माण केल्याबद्दल. आणि हा प्रत्येक मुलीशी घाणेरडं वागलास ना, त्यासाठी.